2014ला शिवसेना संपवण्याचा डाव होता। उद्धव ठाकरेंच्या भाजपवर आरोप। शिवसेना संपवण्याच्या कटात तुम्ही स्वतः होतात। अतुल भातखळकरांचा ठाकरेंवर पलटवार। इंडिया आघाडीला मोठा धक्का। तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीतून बाहेर। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार। ममता बॅनर्जीची घोषणा। रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू। ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। ईडी चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार। रोहित पवारांचा चौकशी आदी विधान। सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई मात्र विजय सत्याचा होईल। रोहित पवारांच्या कारवाईवर सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते अशी लढाई। अंतिम विजय सत्याचाच होणार। रोहित पवारांच्या ईडी चौकशीनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट। सरकारचा 3 कलमी प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला। संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी आणला होता प्रस्ताव। 54 लाख मराठ्यांना कुणबी दाखले द्या, जरांगेंची मागणी। सरकारचं शिष्टमंडळात जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। सरकारकडून देण्यात आलेला प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला। आज पुन्हा प्रस्तावावर शिष्टमंडळात चर्चा करण्याची शक्यता। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू। जयंत पाटील निवडून आलेले नाहीत तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष। अजित पवार गटाच्या वकिलांचा आरोप। आपण निवडून आलो असल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा ठरला। 5 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंसह सर्व मंत्री अयोध्येत रामाचं दर्शन घेणार। मुख्यमंत्री शिंदे ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेले उंदीर आहेत। उंदरांनी गर्जना करू नये, त्यांनी बिळातच राहावं। राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। प्रकाश आंबेडकरांनी बीडमधून लोकसभा लढवावी। मराठा समाजाची प्रकाश आंबेडकरांना विनंती। या संदर्भात विचार करू, प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर 2 दिवस वाहतूक बंद। वाहतूक एक्सप्रेस वेवरून वळवणार। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मराठा आंदोलकांचा उद्या नवी मुंबईत मुक्काम। आंदोलकांची एपीएमसी मधील 5 मार्केटमध्ये करणार राहण्याची सोय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट 1 दिवस राहणार बंद। मराठा सर्वेक्षणाला दांडी देणाऱ्या शिक्षकांना नोटीस देणार महापालिकेचे उपायुक्त राहुल सूर्यवंशींची माहिती। नमो नवमतदाता संमेलनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवमतदारांसोबत साधणार संवाद। भाजपचं आता चलो अयोध्या अभियान 24 जानेवारी ते 25 मार्च मोहीम राबवणार। भाजप नेते देशभरातील कार्यकर्त्यांना नेणार दर्शनाला। काँग्रेस नेते राहुल गांधींवर आसाममध्ये गुन्हा दाखल। हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा राहुल गांधींवर आरोप। कर्पूरी ठाकूर यांचं जीवन अतिशय प्रेरणादायी। सरकारचा 1 पैसाही त्यांनी वैयक्तिक कामासाठी वापरला नव्हता। जननायक कर्पूरी म्हणून ठाकूर यांच्यावर पंतप्रधान मोदींचा लेख। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अधिकचे मिळणार। राज्य शिक्षण मंडळाकडून परिपत्रक जारी। अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी तर अयोध्येत येणाऱ्या वाहनांना काही काळ प्रवेश बंदी। गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।